जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात आहे. निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी आता एकच जिल्हा पुनर्वसन समिती. सोनिया गांधींना न्यायालयाकडनं दिलासा मिळणार आहे. तर पॉक्सो प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण समोर आलंय. दुखापतीतून दुरुस्त होऊन श्रेयस अय्यरचा धमाकेदार कमबॅक होतोय आणि चिन्मय मांडलेकरनं शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतलीये एक्झिट. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 7 जानेवारी, वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमाबाबतची. राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या कामालाही वेग आलेला आहे आणि पुढल्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र 50% आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार सुरू आहे. राज्यात एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समिती आहेत. त्यापैकी 17 जिल्हा परिषदा आणि 88 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50% अधिक आहे. या मर्यादेत आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडनं करण्यात येत आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी म्हणजे निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळतेय त्याबद्दल. भारतीय सशस्त्र दलात अग्निवीर म्हणून 4 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या तरुणांना राज्य सरकारच्या विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल आणि राज्य राखीव पोलीस दल यांच्यासारख्या शासकीय सेवांमध्ये सामावून घेतलं जाण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. अग्निपथ योजनेतील 2839 अग्निवीरांची पहिली तुकडी ही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये सेवामुक्त होतीये. यातील 75% तरुणांना पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल आणि राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या सरकारी सेवांमध्ये सामावून घेण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण झालेलं शिस्तबद्ध मनुष्यबळ शासनास उपलब्ध होईल आणि तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळेल अशी सामान्य प्रशासन विभागाची भूमिका आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे प्रकल्पग्रस्तांसाठी एकच जिल्हा पुनर्वसन समितीची. प्रकल्प बाधित व्यक्तींचं पुनर्वसन आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकच जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती आणि गाऱ्हाणी निराकरण समितीचं एकत्रीकरण करून ही एकच समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यापूर्वी राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक समिती आणि त्यांच्या तक्रारींसाठी दुसरी समिती कार्यरत होती. मात्र दोन्ही समित्यांचं उद्दिष्ट समान असल्यामुळे आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे सोनिया गांधींना न्यायालयाकडनं दिलासा मिळाल्याची. भारताचं नागरिकत्व मिळण्याच्या 3 वर्षांपूर्वीच मतदार यादीत नाव सामील झाल्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना उत्तर दाखल करण्यासाठी राऊज एव्हेन्यू न्यायालयानं मुदतवाढ दिली आहे. सदरचं प्रकरण हे खूप जुनं आहे, त्यामुळे आवश्यक कागदपत्र जमवण्यासाठी वेळ लागेल. या पार्श्वभूमीवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला जावा असा युक्तिवाद गांधी यांच्या वकिलांनी केलाय. यावर न्यायमूर्ती विशाल गोगणे यांनी मुदतवाढ देत ही सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पॉक्सो प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाची. बालकांचं लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायद्यानुसार म्हणजेच पॉक्सोनुसार लहान मुलाला लैंगिक हेतूनं एखाद्या गुप्तांगाला स्पर्श करायला लावणं हा गंभीर लैंगिक अत्याचार आहे असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी हा निकाल देताना एका व्यक्तीचं अपील फेटाळून लावलं. संबंधित व्यक्तीला पॉक्सो कायद्याच्या कलम 10 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं. पॉक्सो कायद्यानुसार 12 वर्षांखालील मुलांवर लैंगिक अत्याचार केल्यास तो गंभीर लैंगिक अत्याचार मानला जातो. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूया श्रेयस अय्यरच्या धमाकेदार कमबॅकची.
भारताचा वनडे कर्णधार श्रेयस अय्यरचं स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन झालंय. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला बरगड्यांजवळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला 3 महिने क्रिकेट मैदानातून दूर राहावं लागलं होतं. त्यानंतर आता त्यानं विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतनं क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय. हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळताना त्यानं दमदार फलंदाजी केली आहे. अर्धशतकी खेळी सुद्धा केली आहे. मात्र त्याचं शतक थोडक्यात हुकलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. चिन्मय मांडलेकरनं शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतलेल्या एक्झिटची. लोकप्रिय मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित शिवराज अष्टक यातील 6वा चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटातनं एक्झिट घेतली आहे. त्यामुळे चिन्मय कुठे गेला, महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता का बदलला, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र यामागचं कारण हे चिन्मयच्या मुलाच्या नावाबाबत घडलेला वाद आहे. 2024च्या एप्रिलमध्ये चिन्मय आणि त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाच्या नावावरनं ट्रोल करण्यात आलं होतं. चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर आहे. त्यामुळे त्याला आधीपेक्षाही मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.